ह्या साडी नेसली 36 नखरे लईच न्यारी बनवली ग तुला देव जशी करीला तुपाची खान गाची सुंदरी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे, जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या। ते इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला ग्रुप्स वगैरे लावून दिलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, आता जेवढे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचेत। त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे। त्यानंतर सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आता जसं की मित्रांनो, मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे। 3 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला झूम आउट करून घ्यायचे। त्यानंतर 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थित ग्रुपमध्ये लावून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो, जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही सेम प्रकारे फोटो लावून घ्यायचेत। तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, आता जेवढे आपले ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, तुम्ही काय करायचं, सुरुवातीपासून तर आता तुम्ही 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढे बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत। फक्त काय करायचं मित्रांनो, तुम्ही या बिटमार्कला तुम्ही ज्या ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले तेच फोटो लावून घ्यायचे। तर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी मित्रांनो, तुम्ही फोटोरम किंवा पिकआर्ट ॲप्लिकेशनचा वापर करू शकता। फोटो लावण्यासाठी मित्रांनो, तुम्ही काय करायचं, सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तोच फोटो घ्यायचा आहे ज्या फोटोचं तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, तुम्ही मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे। मूव अँड ट्रान्सफरमध्ये आल्याच्या नंतर 3 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला झूम आउट करून घ्यायचं आहे। झूम आउट केल्याच्या नंतर 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला थोडंसं खाली घ्यायचं आहे। त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि फोटोची जी काही लेयर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं, सुरुवातीपासून तर 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही ज्या ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले आहे त्या फोटो लावून घ्यायचे। तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले सुरुवातीपासून तर 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क होते त्यांना मी ज्या ज्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं होतं ते फोटो लावून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, तुम्ही काय करायचं, 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत। त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही 9.25 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आता जसं की मित्रांनो, मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि मित्रांनो, जास्त असेल तर कट करून घ्यायची। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर त्यानंतर वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता जे काही आपले 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे। तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, जे काय आपले 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क होते त्यांना मी फोटो लावून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, फोटो लावल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, आता तुम्ही सुरुवातीला यायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे।
त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही काय करायचं, जे काय मी तुम्हाला 29 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे. लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जी काही व्हिडिओची ऑपेसिटी आहे याला तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्यायची. इथं मी 60पर्यंत करून घेतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, एकदम शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्यानंतर जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्यानंतर मित्रांनो आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट करून घेतल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं, आता जे काय आपली सुरुवातीपासून तर 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत ज्या फोटोचं आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले होतं ते त्या फोटोना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपली सुरुवातीपासून तर 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जे काही आपले फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो जे काही आपली सुरुवातीपासून तर 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढे फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. समोर यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, खाली यायचं आहे. 9.25 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन खाली यायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर जे काही आपले 18.17 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जे काही आपले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर 18.17 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो जे काही आपले 9.25 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर 18.17 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जे काय आपला शेवटचा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं. बॅक आल्याच्यानंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं. 18.17 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो इथून समोरील आता जे काय आपले शेवटपर्यंत राहिलेले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी फक्त तुम्ही फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काय आपले 18.17 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो जे काही आपले 18.17 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो राहिलेले होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता मित्रांनो याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.